नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक. मिरज येथील सांगली मिरज रस्त्यालगत रेल्वे पुलाजवळील कारगिल झोपडपट्टी मिरज येथे हिवतापाचे मलेरिया 5 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप विभागाने येथे हिवताप उद्रेक घोषित केला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा मलेरिया विभागाने जलद ताप सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना तातडीने सुरू केल्या आहेत. या झोपडपट्टीत गेल्या वर्षी हिवतापाचे 24 रुग्ण आढळले होते. त्यामुळे ही झोपडपट्टी अत्यंत संवेदनशील बनली असून हिवताप प्रचाराचा धोका वाढला आहे. कारगिल झोपडपट्टी 141 झोपड्या असून तेथे 340 ते 350 नागरिक राहतात. हे नागरिक परप्रांतीय असून प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील आहेत. या झोपडपट्टीतील एक व्यक्ती एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ती हिवताप बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर महापालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभागाने तातडीने सूत्रे हलवत कारगिल झोपडपट्टीत जलद ताप सर्वेक्षण मोहीम सुरू केली. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्त नमुन्यांच्या तपासणीतून बुधवारी 2 आणि गुरुवारी 3 असे एकूण 5 रुग्ण हिवताप बाधित आढळले आहेत. शुक्रवारी आणखीन 75 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.